देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। मध्य पूर्वेतील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्या जात आहेत। केंद्र सरकारनं नागरिकांना या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। कठीण काळात सर्वांनी शांत आणि संघटित राहावं असं देखील केंद्रानं स्पष्ट केलंय। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नेमकी काय म्हटलंय पाहूयात। लॉकडाऊनच्या बातम्या केवळ अफवा आहेत। सरकार स्तरावर असा कुठलाही विचार सुरू नाही। देशात इंधन, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील। जगभरातील ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळी यातील बदलांवर सरकारचं बारीक लक्ष असल्याचं देखील मंत्र्यांनी म्हटलंय। कुठल्याही जागतिक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आणि सक्षम आहे। भारतानं यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे असं देखील हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय। यापुढेही आपण योग्य वेळी आणि सक्रियपणे समन्वयानं पावलं उचलत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांनी घाबरून न जाता जबाबदारीनं वागावं आणि अफवांना खतपाणी घालू नये असं आवाहन करण्यात आलंय।